नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 20 वर्षाखालील वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रोनक साधवानी यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. रोनक साधवानी हे महाराष्ट्रामधील नागपूरचे रहिवासी आहेत आणि तसेच ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन इटली या देशामध्ये करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील पहिला प्रश्न पहा. 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एकूण किती प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करण्यात येणार आहे? तर आता आज एकूण 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आणि ही जी केंद्र आहेत यांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. आणि ही जी 511 केंद्र आहेत ही महाराष्ट्रामधील एकूण किती जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येतील? तर महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्ह्यामध्ये ही 511 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. आणि याचा उद्देश काय आहे? तर युवकांमध्ये रोजगारांच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे हा या केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश आहे. मित्रांनो, यामधील अत्यंत महत्त्वाचा पॉइंट नोट करून घ्या. या प्रशिक्षण केंद्रामध्ये सुमारे 100 तरुणांना किमान 2 व्यावसायिक अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. याबरोबरच इथं आता आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. तर एक्झाम मध्ये महाराष्ट्राविषयीचे काही प्रश्न नेहमी विचारण्यात येतात, त्यासाठी हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता 365 आहे, लिंग गुणोत्तर 929, बाल लिंग गुणोत्तर 894 आणि राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत. त्यापैकी चांदोली नॅशनल पार्क हे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईमध्ये स्थित आहे. गुगामल नॅशनल पार्क अमरावती, पेंच नॅशनल पार्क नागपूर, नवेगाव नॅशनल पार्क गोंदिया, तर ताडोबा नॅशनल पार्क हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. भारत आणि श्रीलंका यांच्यात 40 वर्षानंतर नौका सेवा सुरू करण्यात आली आहे व या सेवेअंतर्गत तामिळनाडूमधील नागापट्टिनमला श्रीलंकेतील रिकामी जागा या स्थळाशी जोडण्यात आले आहे. तर आता या नौका सेवेअंतर्गत तामिळनाडूमधील नागापट्टिनमला श्रीलंकेतील कानकेसंतुराई या स्थळाशी जोडण्यात आलेला आहे. तसेच ही जी सेवा आहे याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवेचं उद्घाटन केलेलं आहे. आणि नागापट्टिनम बंदरावरून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि तामिळनाडूचे मंत्री ए.व्ही. वेल्लू यांनी प्रवासी फेरीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, या सेवेसाठी जे जहाज वापरण्यात येणार आहे त्या जहाजाचं नाव काय आहे? तर चेरियापानी असं त्या जहाजाचं नाव आहे. नोट करून घ्या, एक्झाम मध्ये तुम्हाला या जहाजाचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं. चेरियापानी असं त्या जहाजाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतेच 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तर आता या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे? तर 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे जे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत हे कधीपासून देण्यात येत आहेत? तर 1954 पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. यासहच इतर श्रेणीमध्ये जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्कार हा द काश्मीर फाईल्सला देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा RRR हा चित्रपट ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पंकज त्रिपाठी ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा गंगूबाई काठियावाडेसाठी आलिया भट्ट आणि मिमीसाठी कृती सॅनन यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुन यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार निखिल महाजन यांना गोदावरीसाठी देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा सरदार उधम सिंग ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा पुरस्कार एकदा काय झालं या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. विशेष ज्युरी पुरस्काराने शेरशाह या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट नॉन फीचर चित्रपट हा एक था गाव हा चित्रपट ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. आता नुकतेच न्यूझीलंड या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोण निवडून आले आहेत? तर आता न्यूझीलंड या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून क्रिस्तोफर लक्सन हे निवडून आलेले आहेत. त्यांना या पार पडलेल्या निवडणुकीत एकूण किती टक्के मते मिळालेली आहेत? तर त्यांच्या नॅशनल पार्टीला एकूण 40% मते मिळालेली आहेत आणि त्यांच्या विरोधात उभं टाकलेल्या मजूर पक्षाला जवळपास 25% मते मिळालेली आहेत.
आता हे जे क्रिस्तोफर लक्सन आहेत हे न्यूझीलंडचे कितवे पंतप्रधान आहेत, तर ते आता न्यूझीलंडचे 42वे पंतप्रधान बनलेले आहेत. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक यांना 2020 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं आणि नुकतंच आता त्यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालेलं आहे. मित्रांनो, त्यांना 1993 मध्ये द वाईल्ड आयरिस या काव्यसंग्रहासाठी पुलित्झर पारितोषिकाने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. बरं, आता 2023 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर नॉर्वेजियन लेखक जॉन ओलाफासे यांना 2023 साठीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर कोणत्या शहरातील महिला पोलीस स्टेशन हे ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले महिला पोलीस स्टेशन ठरलं आहे? तर आता नुकतेच भोपाळ शहरातील महिला पोलीस स्टेशनला ISO प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे व असं प्रमाणपत्र प्राप्त करणारं हे देशातील पहिलं महिला पोलीस स्टेशन ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. चौथ्या आशियाई पॅरा गेम्सचं आयोजन कोणत्या देशात केलं जाणार आहे? तर आता हे जे चौथे आशियाई पॅरा गेम्स आहेत याचं आयोजन चीन या देशामध्ये केलं जाणार आहे. याआधी आशियाई गेम्सचं आयोजन सुद्धा चीनमध्येच करण्यात आलं होतं व आता आशियाई पॅरा गेम्सचं आयोजन सुद्धा चीनमध्येच केलं जाणार आहे. हे जे गेम्स आहेत ते कधी पार पडतील? तर 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझाऊ शहरात या स्पर्धा पार पडणार आहेत. मित्रांनो, या आशियाई पॅरा गेम्स खेळामध्ये भारताचे एकूण 303 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 191 पुरुष आणि 112 महिलांचा समावेश आहे. बरं, या आशियाई पॅरा गेम्स साठीचा जो मॅस्कॉट आहे त्याचं नाव काय आहे? तर 5E असं या आशियाई पॅरा गेम्सच्या मॅस्कॉटचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच आपना चंद्रयान या पोर्टलचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हे जे आपना चंद्रयान पोर्टल आहे याचं अनावरण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हे जे पोर्टल आहे याची निर्मिती NCERT ने केलेली आहे आणि हे पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे? तर विद्यार्थ्यांमध्ये स्पेस सायन्स विषयी उत्सुकता निर्माण करणे हा या पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश आहे. आता इथे चंद्रयान 3चा उल्लेख आलेला आहे, तर हे लक्षात ठेवा. चंद्रयान 3 हे 14 जुलै 2023 रोजी GSLV Mark 3 किंवा LVM-3 या रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात आलं होतं आणि तसेच चंद्रयान 2 हे 22 जुलै 2019 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं आणि चंद्रयान 1 हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. इस्रोने कधीपर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर पाठवण्याचे लक्ष्य ठेवलं आहे? तर आता इस्रोने 2040 पर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर पाठवण्याचे लक्ष्य ठेवलं आहे आणि याबरोबरच 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याचं सुद्धा लक्ष्य इस्रोद्वारे ठेवण्यात आलेलं आहे. आता इथे इस्रोचा फुल फॉर्म नोट करून घ्या. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय बँगलोरमध्ये आहे व सध्या एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. बरं, इस्रोचं ब्रीदवाक्य काय आहे? तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान असं इस्रोचं ब्रीदवाक्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.